SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. भारत अमेरिका व्यापार चौकट करार आणि त्याचा भारतीय शेतकरी, कामगार व उद्योग क्षेत्रांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर आज संसदेत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रीय हिताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याबद्दल खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत अमेरिका व्यापार चौकट करारामुळे देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि धोरणात्मक हितसंबंधांवर नेमका काय परिणाम होणार याबाबत सरकारने संसदेत सविस्तर निवेदन करून व्यापक चर्चा घ्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. निदर्शनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर खासदारांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नरेंदर सरेंडर्ड, द नेशन इज वॉचिंग असा मजकूर असलेला फलक झळकावत पंतप्रधानांनी देशाच्या हिताच्या प्रश्नांवर मौन न बाळगता संसदेत येऊन स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी करण्यात आली. भारत अमेरिका करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार आणि उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होणार याबाबत सरकारने सविस्तर निवेदन द्यावे असे आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितले. यावेळी लोकसभेतील कामकाजाच्या पद्धतीवरही काँग्रेस व विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदीय परंपरा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचे पालन झाले पाहिजे, अन्यथा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो असा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. देशाच्या आर्थिक आणि रणनीतिक भवितव्याशी निगडीत विषयांवर चर्चा रोखणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेला दुय्यम स्थान देणे होय अशी टीका करण्यात आली. संसद ही केवळ औपचारिकता नसून जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ संसदेत येऊन देशासमोर स्पष्ट व ठोस भूमिका मांडावी आणि शेतकरी, कामगार व उद्योग क्षेत्राच्या हिताचे संरक्षण करण्याबाबत ठोस हमी द्यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.